हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. 2 वाजता ब्लॉग स्टार्ट करते. आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि ती माझी कॅटू आहे आणि कॅटूने इतका पसारा करून ठेवला आहे. आता ते मला साफसफाई करून घेते, तिला अंघोळ घालते. आज एकदम आलस भरा दिवस आहे, आलस भरा. सुस्त हो गए हम लोग. हे काय आहे? अच्छा, नाव करायचे ना आता. चलो चलो, टी व्ही बंद करते पहिला. चल चल चल. पूर्ण घरभर पसारा झाला आहे. माझ्या मॅडमने केला आहे. ह्या माझ्या मॅडमने. हां, डॅडू झोपलाय. डॅडूला अजून काही काम नाही ना, आता झोपेल तो 5-6 वाजेपर्यंत. चला आपण जाऊया नाव करायला. काय तू हे काय आहे? शिकंजी घेऊन आलाय. आणि इथे मी करते भेंडी, कुरकुरी भेंडी. मी आता शॉर्टमध्ये पण टाकेन व्हिडिओ, तर तुम्ही प्लीज बघा. आणि इथे मी डाळ ठेवली आहे. आता पहिला अंघोळ घालते. चलो. तर इथे माझी कामं चालू आहे, मशीन वगैरे लावली आहे. आणि इथे भेंडी होते फ्राय, कुरकुरी भेंडी. आणि मी शॉर्टमध्ये रेसिपी शेअर केली आहे, तर तुम्ही नक्की बघा. डाळ वगैरे झाली आहे, आता जेवण घेऊ. आणि इथे माझी कॅटूची पण अंघोळ झाली आहे, फ्रेश झाली आहे ती पण मस्त. आता ही करून घेते. त्या दिवशी आम्ही विरारला खाल्लेली, मानसीने केली होती, सुनैनाच्या बहिणीने. खूप मस्त टेस्टी होती. तर मी बोलली आज नॉनव्हेज नाही, तर मस्त भेंडी होती, थोडीच होती, बस झाली आमच्या दोघींना. तर हे बनवते आणि लगेच होतात हे बघा. खूप दिवसानंतर बनवते. त्या दिवशी खाल्ली तर चव लागली, तर मी बोलली चला आता आहे तर हेच करते. बापरे, आणि इकडे पण बघावं लागतं मशीनला. झाले भरली मशीन, भरली. तर इथे डाळ भात केलंय, कुरकुरी भेंडी केली आहे आणि माझी कॅटू पण खाते आहे. बब्बू, आवडलं तुला? नाईश? नो? यू लाईक इट कॅटू? 2 hours later. अरे चोर. येस. फिर बाद में जाके लोग जाना तो भाई के साथ लिंकिंग रोडला आलो आहे, तर आम्ही सुनैनाची वाट बघतोय. सुनैना चनाचूर का? अरे बाप रे. बघतो काय घेऊ. हे लॉंग मध्ये आहेत. अंदर का माल ये वाला दिखाओ ना. कौन सा वाला? ब्लैक वाला? वो मंजूर है, वो निकाल के दो ना जरा. ब्लैक वाला, ब्लैक वाली टी शर्ट. साइज क्या है वो? फ्री साइज है. और ये क्या प्राइस है? वो तो अपना नॉर्मल. क्या नॉर्मल? ये वाला ना. हाँ, कोणता चांगला वाटतोय? थोडासा डार्क कलरच म्हणजे असं ब्लैक मध्ये ना है ना? ब्लैक में नहीं है क्या ऐसे में? ये डिजाइन में ब्लैक में नहीं है? हाँ, ये मेरा साइज है क्या? लेकिन डबल एक्सेल दे रहा हूँ. ये लो, ये वाला लो, वो छोड़ो. नाही. हा काय याचा पूर्ण कलर जाईल ना. नहीं मत निकालो. ये देखो, ये सुने ना. काय पप्पा ये फ्रंट में ऐसा आएगा ना इसका नेक तो पण ना. हाँ. हे सोनू इथे ये. मला हात टाकून बघ कोणता घेतला. व्हाईट. राऊंड नाही घे ना. स्लीवलेस टी शर्ट आहे. मी खायला आलोय चाट, पाणीपुरी. इकडे घेतले दही पापडी चाट. टेस्ट कर टेस्ट. म्हणजे पापडी आहे, पुरी आहे. बघ काय आहे. कोणत्या पुऱ्याच्या ह्याच्यामध्ये बघ, ह्याच्यामध्ये त्याने केला. मला लीनाने बोललेलं ते सिलिकॉन पुरी आहे ना, त्याच्यामध्ये बनवायला.
हां हां इथे कॅटू भेटले राहुल मामाला. राहुल घेऊन जा तिला. काय घेतोय? चलो ये. आम्ही आलो लिंकिंग रोडवरून आणि माझा कुर्ता घेतला होता सुनेनाने मी, तो तिकडेच विसरून गेलो. मग रिटर्न गेली ॲलेक्स बरोबर बाईकवर खूप इझी पडतं जायला. तेच मी बोली पटकन जाते लोक. काय नाही लोक होलीला वगैरे जाऊन आले आमच्या इथे एरियामध्ये. विचार केलेला मी पण येईल पण खूप घाई गडबड होती. माझं मन होते आधी आपल्या एरियामध्ये कोणच नव्हतं ना. मस्त पायऱ्या बनवून आराम हा. आणि जाणार आहे आम्ही उद्या बाहेर. अजून पर्यंत काही डिसाईड नाहीये कोणता फार्म वगैरे, कारण सर्व फुल आहे. मला वाटलं नव्हतं की इतकं सर्व पूर्ण फुल असणार. बघू आता क्या सीन आहे. हा अले अले काय तू मामा पण आहे असं ब्लर का दिसतंय. ॲलेक्सची वाट बघतोय. नंतर मग तो आल्याच्या नंतर आम्ही फोन करू. एका फार्ममध्ये विचारलंय पण आता माहिती नाही काय काय नाही. काय करायचं तिकडे बघूया कुठे तो फोन केला हा तो ना. मग आता उद्याचा पण ब्लॉग कंटिन्यू ठेवेन. The next day. आम्ही निघालो नाश्ता करायला आणि सर्वांना हॅपी होली. हॅपी होली. अरे सगळे माझे माझ्या- भावंडं भेटली. सुनेनाची पूर्ण फॅमिली भेटली. मी तर नाही गेली बाबा. आता वाटतंय तू होली केलीस करून. आणि आम्ही आता नाश्त्यासाठी भटकतो इथे तिथे. बघू आता कुठे जातोय. मामा हॉटेलमध्ये तर पूर्ण व्हेज असेल. आम्हाला खायचं अंड भुर्जी पाव खायला नाही का भुर्जी पाव मस्त. सुनेना कलर तो वाटतोय पण तुझा कसा. बघा ना माझा तर पूर्ण फेस क्लीनच आहे. नंतर आता घरी जाऊन अवतार लावू. वेगळा अवतारचा कलर असतो ना तो हा. तसा वाटतोय. आणि काल आम्ही हे कुर्ते घेतलेले कुर्तीस. आता इथे मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय कारण म्युझिक चालू होतं आणि काय नाही आम्ही मस्त होली सेलिब्रेट करत होतो. हा सुनैनाचा भाऊ आलेला बाबू
तर इतका अजयने कलर लावलं त्याला. आणि इथे आम्ही निघालो आहेत रिसॉर्टला जायला. फायनली डिसाईड झालं, ते पण खूप लेट, खूप उशिरा. कारण आणि इथे तुम्ही ह्यांचा डान्स पण बघू शकता. कोळी लोकांचा खूप छान गाणी वगैरे लावली होती, म्हणून मला म्यूट ठेवावं लागलं आहे. आणि आम्ही गेलो होतो वर्सोवाला आणि ॲलेक्स पण नव्हता. तो पूर्ण दिवस बोलते रात्र बाहेरच होता. मस्त होली त्याची चालू होती, तर पार्टी चालू होती त्याची पार्टी. तर झोपूनच होता दिवसभराचा. बोलतो खराब झालं होतं ना. मग हे बोलते बाबा आम्ही त्याच्यासाठी सांगायचं चालू. अरे उधर किसको फोन दो ना. आम्ही निघालो आणि इथे आम्ही जाता JW मॅरेजच्या समोरच मस्त मनारा आम्हाला दिसली आणि हाय वगैरे केलं तिने. की बघा अरे आणि कसं सॉन्ग चालू होतं ना गाडीमध्ये सुद्धा, तर म्हणून मी म्यूट ठेवलं होतं. आणि इथे आम्ही पोहोचलो शिर्डीला. तर आम्ही चाललो आहे वर्सोवा मनोरी रिसॉर्ट. तर संध्याकाळी निघालो आम्ही, कारण एकदम सर्व फुलच होते, तर आम्हाला समजत नव्हतं की काय करायचं. मग इथे आणि इकडे ना आम्ही नेहमी जातच असतो. मस्त तुम्हाला जर रिलॅक्स करायचं असेल, मस्त छान टाईम स्पेंड करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. तर आम्ही 2-3 दिवस झाले आणि मग नेक्स्ट डे निघालो आम्ही मस्त 12-1 वाजता नाश्ता वगैरे सर्व करून. आणि काय नाही, ते जाता मला तर वाटलं नाही की ॲलेक्स येणार. त्यांनी लीनाला मस्त मॅसेज केला की मैं आ रहा हूं करके. तर रात्री तो लेट आला, किती 11 वाजले होते. आम्ही तर मस्त एन्जॉय करत होतो आणि इकडे आम्ही नाश्ता वगैरे मागवला. भूक लागली होती कारण मस्त आम्ही फ्रेश वगैरे झालो, तर रेडी झालो. आणि इथे नाश्ता वगैरे आला होता, ब्रेड बटर, कांदा भजी, कॉफी वगैरे. आणि हे अंकल होते, रॉकी अंकल, त्यांची खूप सर्विस खूप छान होती. ॲक्च्युली ना मनोरी रिसॉर्ट हे तर आम्ही फर्स्ट टाईम इथे आलो, पण ह्याच्या अगोदर आम्ही इथे किन्नी वगैरे आहे, V3 वगैरे ते खूप छान आहेत. पण इकडे जो मॅनेजर आहे ना तो मला नाही आवडला, बरोबर नाही आहे. कारण बोलण्यामध्ये वगैरे त्या लोकांचा खूप ॲटिट्यूड होता. आणि ना कस्टमर सर्विस चांगली असेल तर नेक्स्ट टाईम पण आपण विचार करतो. कारण आम्ही किन्नी आणि एक V3 करून आमचं फिक्स आहे, आम्ही तिकडेच जातो. पण ते एकदम फुल होतं, तर इकडे मी फर्स्ट टाईम आली होते. तर काय नाही, आम्हाला मस्त आम्ही मस्त फुल एन्जॉय केला, आमचा टाईम छान स्पेंड केला. आणि हे नेक्स्ट डे मॉर्निंगला आहे. Smile both of you. आणि इकडे आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे. पण कॅटूचे इतके नखरे होते ना, म्हणून तिला कसं डोसा आवडतं होतं ॲलेक्सला. मग बोललीच ना आपण जरा बाहेर जाऊन तुला डोसा वगैरे असेल तर भरूया. पण तिकडे पण तिने काय बरोबर खाल्लं नाही. हा शनो आम्ही आलो आहेत नाश्ता करायला. आणि काय आणलं आहे, मेंदू वडा, डोसा. किती डोसा, अरे यार हे सब. आणि आता इकडे आम्ही आलो होतो बीचवर. त्याच्यानंतर मग आम्ही रिसॉर्टला जाऊन मस्त होली वगैरे सेलिब्रेट केली ना, डान्स वगैरे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि नंतर मग आम्ही जातो रिसॉर्टला. आणि ॲलेक्सने त्याच्या फ्रेंड लोकांना पण फोन केलेला, प्रज्ञा आणि तिचा नवरा पण आला होता. मस्त त्या लोकांनी पण खूप एन्जॉय केलं, छान वाटलं. आम्ही सर्व एकत्र होतो आणि छान टाईम स्पेंड झाला. आणि इकडे तुम्ही कॅटूला बघू शकता. आज पण लास्ट टाईम पण आम्ही पूलमध्ये गेलेलो, रिसॉर्टला गेलो, तर पूर्ण दिवस ती पूलमध्येच होते. आणि आता इथे पण ॲलेक्स बघून शॉक होता. मी बोलली हां आता तू बघ, कारण आम्ही तर बघितलं आहे. आणि इथे सर्व मस्त डान्स वगैरे चालू होतं. आणि आज पण पूर्ण दिवस तिचं तेच नखरे होते, बाहेरच यायला नव्हती मानत. आणि काय नाही, ते मस्त आम्ही डान्स वगैरे केलं, एन्जॉय वगैरे केलं, छान खूप मजा आली. आणि खरंच असं जायला पाहिजे. मी त्या ॲलेक्सला बोलणार आहे बाबा 2-3 महिन्याच्या नंतर मला घेऊन जा, काय माहिती काय होतं आहे. तर काय नाही, असंच मस्त कलर्स वगैरे. आणि हां ते प्रॉब्लेम होता 3rd आणि 4th होलीचं. पण इकडे तर 4 तारखेला पण सेलिब्रेट केलं, तर आम्ही 2-2 दिवस सेलिब्रेट केली आहे होली. तर आणि इकडे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू ठेवा.
few moments later. छान ना? बाबा आलो पण इतक्या लवकर असं तिकडे रेल फाइनली 2 दिवसानंतर हाँ फाइनली 2 दिन के बाद 3 दिन के बाद जा रहे हैं। कौन कौन क्या से बोला 3 दिन के बाद तो जाना है तो 3 दिन तारीख क्या है? कुठे जायचं गॅटूला परत बाहेर जायचं. हा बुबू आलीस ना जाऊन शोनू काय इथे आम्ही दमलो आहेत रॅगिंग का पसारा जाताना मस्त जातो नंतर आल्यावर असे होत असते आणि या मॅडमला जायचंय बाहेर परत हा तर उन्हामध्ये तर मी तापली बापरे बाप